ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. बिहारनेच दिली मलेशियाला जायची संधी. मसाढीतलं 1 वर्ष पूर्ण करत असतानाच एक सुखद धक्का माझी वाट पाहत होता. स्तनपानाविषयी प्रसार करणारी जगातली आघाडीची संस्था WABAला वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ॲक्शन याला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ते जगभरातून तरुण नेतृत्वाला आमंत्रित करत होते आणि भारतातून त्यांनी माझी निवड केली होती. मुंबईतले बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत गांगल हे अनेक वर्षांपासून स्तनपानाचा प्रचार करायचं काम करत होते. त्यांनी स्तनपान आणि कुपोषण यावरच्या माझ्या कामाचा तपशील त्यांना पाठवला होता आणि त्यांना माझं काम आवडलं होतं. माझी त्यांच्याशी आणि ब्रेस्ट क्रॉल या संकल्पनेशी कशी ओळख झाली ते आठवून मला आजही छान वाटतं. मुंबईच्या शिव रुग्णालयात मी निवासी डॉक्टर असताना एक दिवस गुंतागुंतीचं गरोदरपण असलेल्या बाईची प्रसूती आम्ही करत होतो. बाळ बाहेर आल्या आल्या मोठ्याने रडलं. आम्हाला यशस्वी झाल्याचा आनंद झाला. त्या बाईच्या गरोदरपणाचे 9 महिने नीट पूर्ण व्हावेत यासाठी आम्ही कितीतरी रात्री जागून काढल्या होत्या. आता तिची प्रसूती सुखरूप झाल्यामुळे हायसं वाटत होतं आणि आनंदही झाला होता. म्हणजे निदान मला तरी तसं वाटलं होतं. दुसऱ्या दिवशी वॉर्डात फेरी घेताना ती आई मला काळजीत दिसली. ती अत्यंत चिंतेच्या स्वरात म्हणाली, "डॉक्टर, मला स्तनपान करणं जमत नाही आहे. काय करावं तेच कळत नाही आहे." आम्हाला शिकवलेल्या टिप्स मी तिला सांगितल्या, पण तरीही तिला स्तनपान करता येत नाही आहे असं मला दिसलं. पण मला जे जे माहीत होतं ते सगळं मी तिला सांगितलं होतं. जरा प्रयत्न करून आणि थोडी सवय झाली की आई आणि बाळ दोघंही स्तनपान करायला शिकतील अशी आशा करत मी पुढच्या रुग्णाकडे गेले. दुसऱ्या दिवशी ते बाळ अतिदक्षता विभागात होतं. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे त्याला आकडी आली होती. याचा अर्थ कदाचित भविष्यात त्याच्या बौद्धिक क्षमतांवर विपरीत परिणाम होऊ शकला असता. अतिदक्षता विभागाच्या काचेच्या खिडकीतून मी आत पाहिलं. ती आई आपल्या बाळाच्या इन्क्युबेटर शेजारी उभी राहून आपल्या लहानग्याकडे एकटक पाहत होती. मला भयंकर कसं तरी वाटू लागलं. माझ्यामुळे तिच्यावर ही वेळ आली होती. आम्ही सगळेच कमी पडलो होतो. प्रसूतीच्या यशाचा आनंद कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे तिचं गरोदरपण आणि प्रसूती नीट होण्यासाठी प्रयत्न केले होते आणि निरोगी बाळ जन्माला आलं होतं. पण प्रसूतीनंतर तिला स्तनपान जमत नव्हतं तेव्हा मात्र तिला मदत करण्यात आम्ही कमी पडलो होतो. स्तनपान तर काय आपोआप नैसर्गिकपणे जमतंच असं आम्ही गृहीत धरलं होतं. पण बरेचदा ते आपोआप जमत नाही हा धडा त्या दिवशी मी शिकले. आमच्या वॉर्डातल्या रुग्णांना स्तनपानाविषयी माहिती द्यायला बरेचदा मिस शुभा सुब्रमण्यम नावाची एक बाई यायची. मी तिला बरेचदा पाहिलं होतं. आपल्याला स्तनपानाविषयी सगळं माहीत आहेच असं माझ्यातल्या डॉक्टरला इतके दिवस वाटत होतं. त्यामुळे मी कधी त्या बाईशी बोलायच्या फंदात पडले नव्हते. पण त्या दिवशी माझं मन फारच दुखावलं गेलेलं असल्याने मी तिच्याकडे गेले. माझ्या दुखऱ्या मनाला ती कदाचित शांत करू शकेल अशी मला आशा होती. ती डॉक्टर प्रशांत गांगलांकडे प्रशिक्षित झालेली लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणजे स्तनपान तज्ज्ञ होती. तिने मला ब्रेस्ट क्रॉलचा प्रयत्न करून पाहायला सांगितलं. ही संकल्पना मी कधी ऐकली नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी मी ब्रेस्ट क्रॉलचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहिला आणि निसर्गाच्या या चमत्कारामध्ये केवढी शक्ती दडलेली आहे हे पाहून मी थक्क झाले. मला त्या दिवशी समजलं की इतर सर्व प्राण्यांच्या नवजात पिल्लांप्रमाणेच माणसाच्या बाळांमध्ये सुद्धा अंतःप्रेरणेने आईचं स्तन शोधून दूध पिण्याची क्षमता असते. पण हे घडण्यासाठी जन्मल्यानंतर पहिल्या अतिमहत्त्वाच्या तासाभराच्या वेळात त्यांना कोणत्याही बाह्य व्यत्ययाशिवाय आईच्या त्वचेच्या थेट संपर्कात ठेवलं पाहिजे. या स्तनपानाच्या पद्धतीचे अनेक फायदे आहेत. स्तनपान पुढे सुरळीत चालू होतं. आई आणि बाळाचं अधिक घट्ट नातं तयार होतं. बाळाच्या मज्जासंस्थेचा विकास जास्त चांगला होतो. बाळांमधल्या हायपोथर्मियाला म्हणजे शरीराचं तापमान खूप कमी होण्याला प्रतिबंध होतो.
प्रसूतीनंतरचा रक्तस्राव पटकन कमी होतो इत्यादी. पण हे बाळ जन्मल्यानंतर तासाभराच्या आतच हे करायला हवं, कारण त्यावेळी बाळ सर्वात जास्त जागृतावस्थेत असतं. त्यानंतर ते गाढ झोपून जातं आणि त्याला जागं करणं कठीण असतं. त्यामुळे नंतर स्तनपानात अडचणी येऊ शकतात. हे सगळं वाचताना माझ्या लक्षात आलं की स्तनपानाची यशस्वी सुरुवात होण्यासाठी आणि नंतरही ते सुरळीत चालू राहण्यासाठी ब्रेस्ट कॉल हाच एक उपाय आहे. या नवीन शोधामुळे मी फारच उत्साहात होते. एखादं बाळ जन्मणार आहे का हे पाहायला मी दुसऱ्या दिवशी अक्षरशः धावतच सकाळी प्रसूती कक्षात गेले. काही वेळातच एक बाळ जन्मलं आणि मी परिचारिकेला त्याला दुसरीकडे नेऊच दिलं नाही. मी त्याला आईच्या स्तनांच्या मध्ये ठेवलं, जणू मी वाचलेलं खरं करून दाखवायला. पुढच्या 15 मिनिटात ते बाळ आपणहून रांगल्यासारखं आईच्या स्तनापाशी गेलं आणि स्वतःहूनच काहीही अडचण न येता पहिलं दूध प्यायलं. त्याला कोणीही शिकवायला लागलं नाही, कोणीही मदत करायला लागली नाही. त्या बाळाच्या आईच्या डोळ्यात पाणीच आलं आणि माझ्याही. प्रसूतीशास्त्रामध्ये डिप्लोमा करूनही मला हे कसं माहीत नव्हतं. मला आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं, ते म्हणजे ब्रेस्ट क्रॉलविषयी गुगलवर शोधल्यावर पहिली लिंक आली ती भारतातल्या डॉक्टर गांगलांची. डॉक्टर प्रशांत गांगल यांनी एक व्हिडिओ टाकला होता. त्यांनी एका पाठ्यपुस्तकात याविषयी वाचलं होतं आणि ते इतके भारावून गेले होते की तेव्हापासून ते अथकपणे या पद्धतीचा प्रचार करत होते. देशभरातल्या लोकांना त्याविषयी प्रशिक्षण देत होते. त्यानंतर माझ्या कामाच्या पाळीमध्ये जी बाळं जन्माला यायची त्यांना मी ब्रेस्ट क्रॉल करायला मदत करायचे. काही बाळांना त्यासाठी 10 मिनिटं लागायची, तर काहींना 45सुद्धा लागायची. त्यांचं दूध पिणं सुरू होईपर्यंत थांबणं दमवणारं असायचं, पण अत्यंत समाधानही मिळायचं. बाळांना त्यांच्या आयुष्यातलं पहिलं दूध मिळण्यासाठी मी मदत करत होते, ही भावना अवर्णनीय होती. माझ्या एमडीच्या काळातले ते क्षण सगळ्यात छान आणि संस्मरणीय होते. आम्ही प्रत्येक बाळासाठी हे का करत नव्हतो असा विचार माझ्या मनात आला. प्रत्येक आईने आणि बाळाने घेतलाच पाहिजे असा हा अनुभव होता. केवळ उपकार म्हणून नाही, तर तो त्यांचा हक्कच होता. मी अधीरपणे मला कळलेली ही नवीन पद्धत इतरांना सांगितली. परिचारिकेचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना ती फार आवडली आणि त्याही तसे प्रयोग करू लागल्या. पण इतर निवासी डॉक्टर्स आणि परिचारिकांनी मात्र यात फारसा रस दाखवला नाही. कदाचित त्यांच्यावर कामाचं इतकं ओझं असेल की प्रत्येक प्रसूतीनंतर इतका वेळ देणं काही त्यांना शक्य नसेल, असं सांगून मी स्वतःचं सांत्वन केलं. निरोगी जिवंत बाळांकरता नीट प्रसूती करणं हेच आम्हा प्रसूती तज्ज्ञांचं मुख्य उद्दिष्ट बनलं होतं. त्याचप्रमाणे रिससिटेशनच्या तंत्रांमध्ये कौशल्य मिळवणं आणि इन्क्युबेटरचं व्यवस्थापन कुशलतेने करणं हे बालरोग तज्ज्ञांचं मुख्य ध्येय बनलं होतं. हे माझ्या लक्षात आलं. परिचारिका इंजेक्शनं देणं आणि इतर कारकुनी कामांमध्ये व्यस्त असायच्या. मग स्तनपान नीट होतंय ना हे पाहणं कोणाचं काम होतं? योग्य प्रकारे यशस्वीरित्या सिझेरियन शस्त्रक्रिया करण्या इतकंच आयांना स्तनपानात मदत करणं हे मला महत्त्वाचं वाटलं. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. ब्रेस्ट क्रॉलने माझ्यासाठी एक नवं दार खुलं केलं होतं आणि एक प्रसूती तज्ज्ञ म्हणून माझा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. काही दिवसांमध्येच परिचारिका माझ्यावर वैतागू लागल्या. डॉक्टर तरू, हे सगळं नंतर करा बरं, पहिले आम्हाला आमचं काम करू द्या. जन्मल्यानंतर बाळाला आईपासून मी दूर नेऊ द्यायचे नाही, त्यामुळे परिचारिकांच्या ठरलेल्या नेहमीच्या कामात व्यत्यय येऊ लागला होता. म्हणजे त्यांना बाळाच्या पायाचा ठसा घ्यायचा असायचा, त्याला व्हिटॅमिन केचं इंजेक्शन द्यायचं असायचं आणि नातेवाईकांना बाळ दाखवून मुलगा आहे की मुलगी हे सांगायचं असायचं. सिस्टर, मला माहिती आहे की तुम्हाला कामं असतात आणि बऱ्याच प्रसूती करायच्या असतात, पण हे थांबवण्यासाठी ही पुरेशी महत्त्वाची कारणं नाही आहेत. पायाचा ठसा नंतरही घेता येऊ शकतो, पण हे थांबू शकत नाही. आपली कामं भराभर पूर्ण करायला म्हणून आपण बाळाला आईपासून दूर केलं तर अतिमहत्त्वाच्या अशा पहिल्या तासातल्या त्यांच्या स्पर्शातून निर्माण होणाऱ्या बंधामध्ये व्यत्यय येईल.
ते काही आम्हाला माहीत नाही. आम्हाला आमचं दस्तऐवजीकरणाचं काम आधी पूर्ण करू द्या, सिस्टर निष्ठुरपणे म्हणाली. सिस्टर असं म्हणू नका. तुम्हीसुद्धा आई आहात. पहिल्या वेळी स्तनपान करणं कसं असतं हे तुम्हाला माहीत आहे. किती अवघड असतं सगळं. जर तुमच्या प्रसूतीच्या वेळी कुणी तुमच्या बाळाला ब्रेस्ट क्रॉल करायला मदत केली असती तर? मी बाळाला काही केलं नेऊ देत नाहीये हे पाहून ती वैतागून निघून गेली. माझ्या विभाग प्रमुखांबरोबर मी याविषयी चर्चा केली. प्रसूती कक्षात प्रत्येक वेळी ब्रेस्ट क्रॉल करणं हे प्रसूतीनंतरचं बंधनकारक ठरावं असं माझं म्हणणं होतं. विभाग प्रमुख खूपच चांगले होते आणि त्यांना ही कल्पना आवडलीही. त्यांच्याप्रमाणेच निओनेटॉलॉजीच्या विभाग प्रमुखांनाही ती आवडली. मग ते दोघं यासाठी प्रसूती कक्षाच्या प्रभारी परिचारिकेला भेटले. आम्ही काही हे करणार नाही. आमच्याकडे आधीच खूप जास्त काम आहेत, प्रसूती कक्षाची प्रभारी परिचारिका म्हणाली. प्लीज सिस्टर, हे खूप महत्त्वाचं आहे, विभाग प्रमुख म्हणाले. नाही सर. ठीक आहे सिस्टर, मग आम्ही ते काम करत जाऊ, पण किमान आमच्या निवासी डॉक्टर्सना सहकार्य तरी करा. आता इतर निवासी डॉक्टर्स माझ्यावर संतापले, कारण मी त्यांचं काम वाढवून ठेवलं होतं. निवासी डॉक्टर्सना आधीच झोपही मिळायची नाही आणि ते कायम अतिकामामुळे थकलेले असायचे. त्यामुळे त्यांचा संताप मला समजू शकत होता. दोन्ही विभाग प्रमुखांनी तशी सूचना देऊनसुद्धा खरं तर कोणीच ती पाळली नाही. माझ्या एकटीचंच ते मिशन असल्यासारखं मला वाटू लागलं. माझ्या निओनेटॉलॉजी पोस्टिंग दरम्यान 2 आठवड्यात मी 100पेक्षा जास्त ब्रेस्ट कॉल्स घडवून आणले. माझा आनंद गगनात मावत नव्हता. दमछाक करणारी इमर्जन्सी ड्युटी केल्यानंतर तासभर झोप मिळावी म्हणून एक दिवस सकाळी मी डॉक्टर्स रूममध्ये विश्रांती घेत असताना डझनभर परिचारिका माझ्या खोलीत घुसल्या. कोण समजतेस तू स्वतःला? आज की लडकी, आम्ही 30-30 वर्षांपासून इथं काम करतोय. हे तुझं ब्रेस्ट क्रॉल तू कसं करतेस बघतोच आम्ही. मी त्यांच्याकडे बघतच राहिले. या परिचारिका स्वतः आया होत्या आणि तरीही त्या असं कसं म्हणू शकत होत्या हा मला प्रश्न पडला. या स्तनपानाच्या पद्धतीतलं सौंदर्य त्यांना कळत कसं नव्हतं? आणि हे पहिलं स्तनपान बाळाला न मिळाल्याचा परिणाम काय होतो आणि त्याची काय किंमत चुकवावी लागते हे त्यांना दिसत नव्हतं का? बाळाला आकडी आली तरी 72, आया हतबल होऊन रडत राहिल्या तरी चालेल. काही वेळा आपण माणसं आपलं काम करताना योग्य दृष्टिकोन कसा गमावून बसतो हे पाहणं फार दुःखदायक होतं. आपण ज्या व्यापक ध्येयासाठी काम करतो आहोत ते आपण विसरून जातो. आपला संताप व्यक्त केल्यानंतर त्या परिचारिका निघून गेल्या. त्यांच्या शब्दांमधला विखार आणि त्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपातला हिंस्त्रपणा बघून मला रडूच फुटलं. त्यावेळेपासूनच स्तनपान आणि ब्रेस्ट क्रॉल हे माझ्या जिव्हाळ्याचे विषय बनले आणि डॉक्टर गांगल माझे मार्गदर्शक झाले. मी पुन्हा पुन्हा त्यांना भेटत राहिले. बिहारमध्ये असताना ते तिथं घेत असलेल्या एका कार्यशाळेला मी गेले होते. त्यातूनच मसाढीत आम्ही सुरू केलेला कुपोषण कार्यक्रम आकाराला आला. मला आयुष्यभर त्यांच्यासारखे जे जे मार्गदर्शक मिळाले त्यांच्यामुळेच मी जे काही थोडंफार केलंय ते करू शकले याची मला जाणीव आहे. माझ्या शिक्षकांची आणि मार्गदर्शकांची मला आठवण होत नाही असा एकही दिवस जात नाही. मी मलेशियाला जाणारे विमानात बसले तेव्हा खूप भावूक झाले होते. इमिग्रेशनला जरी फक्त माझ्या पासपोर्टवर शिक्का मारला गेला असला तरी खरं तर मी एकटी प्रवास करत नव्हते. माझ्या सगळी टीम आणि त्यांचे अथक प्रयत्न माझ्यासोबत होते. सॅम बाळांना त्यांचा पौष्टिक आहार रोजच्या रोज मिळावा म्हणून पुराच्या पाण्यातून वाट काढत येणाऱ्या आमच्या परिचारिका सहाय्यकांचे अश्रू आणि घाम माझ्यासोबत होते. आता गुटगुटीत होऊन बरगड्यांवर चांगलं मांस चढलेली नंदिनी, खुशी आणि त्यांच्यासारखी डझनावारी सॅम बाळं आपले नव्याने गाठलेले विकासाचे टप्पे सगळ्यांना दाखवत आमच्या केंद्रात पळापळ करत होते. तीही जणू माझ्याबरोबर होती. खरोखरच मी एकटी प्रवास करत नव्हते. मलेशियाला 32 देशांमधून लोक आले होते. 2-4 पावलं गेल्यावर कोणीतरी विचारायचं, हाय, तुम्ही कुठून आला आहात?
मी उत्तरायचे, मी भारतातल्या बिहारमधून आले आहे. हीच माझी नवी ओळख होती आणि त्यानेच मला या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आमंत्रण मिळवून दिलं होतं. त्यांनी मला का बोलावलं असेल असं मी स्वतःला विचारलं आणि उत्तर आलं, कारण तू बिहारसारख्या गरजू ठिकाणी काम करते आहेस. अशा अत्यल्प सुविधा असलेल्या भागात बदल घडवून आणण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे तुझ्यासारखे लोक. स्तनपान आणि मुलांचं पोषण यासाठी आपलं अख्खं आयुष्य वाहिलेले लोक मला तिथं भेटले. त्यांच्या उपस्थितीत माझ्या मनात नम्रपणाची भावना निर्माण झाली. अशा समर्पित वृत्तीच्या लोकांच्या गटाचा मी भाग होऊ शकले, हे माझं चांगलं नशीबच म्हणायला हवं. काही वेळातच युरोप, US, आफ्रिका आणि आशिया पॅसिफिकच्या इतर 9 तरुण नेतृत्वांसोबत मंचावर जायची वेळ झाली. मॉडरेटरनं मला विचारलं, डॉक्टर तरू, आम्हाला पहिल्यांदा सांगा की बहुतांश तरुण लोक जे करणार नाहीत ते तुम्ही केलं. MD पूर्ण झाल्या झाल्या मुंबईसारख्या शहरातून तुम्ही बिहारच्या ग्रामीण भागात गेलात का? या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला काहीही विचार करायची गरज नव्हती. गेल्या 2 वर्षात मी याचं उत्तर शेकडो वेळा दिलं होतं. माझा नवरा एकदा मला म्हणाला होता की जर आपल्याला आयुष्याचा उपभोग घ्यायचा असेल तर सर्वात छान आरामदायी ठिकाणी जा, पण आयुष्यात काहीतरी योगदान द्यायचं असेल तर सर्वात शक्य तितक्या मागासलेल्या आणि अविकसित ठिकाणी जा. भारतातील RCS निर्देशांकापैकी बिहारचे निर्देशांक सगळ्यात आव्हानात्मक होते. तिथंच कामाची अत्यंत गरज होती आणि मुंबईपेक्षा बिहारला माझी जास्त गरज होती. पुढचा प्रश्न आला, तरुण पिढीविषयी आणि त्यांच्या अग्रक्रमांविषयी सध्या काळजी व्यक्त केली जात आहे की त्यांच्या मनात बदलाविषयी भ्रामक कल्पना असतात. स्वतःमध्ये अधिकाधिक मग्न होऊन ते राहत असलेल्या समाजापासून विलग होत आहेत. बदल घडवण्यामध्ये आजच्या तरुणांची काय भूमिका आहे असं तुम्हाला वाटतं? हा प्रश्न तर माझा फारच आवडीचा होता. काही प्रमाणात तुम्ही म्हणताय ते खरं असेलही, पण माझ्या पिढीचे बरेच लोक बदल घडवण्यासाठी काम करतायत. मी सुरुवातीला एक उदाहरण देते. बिहारमध्ये माझ्या टीममधल्या लोकांचं सरासरी वय आहे 25. फेसबुक, व्हॉट्सअपच्या जमान्यातले इतर 4-4 स्वप्न असलेले हे तरुण आहेत. त्यातले जे बिहारच्या बाहेरून आले त्यांना इतरत्र जास्त चांगल्या पगाराच्या आणि अधिक आरामदायी नोकऱ्या सहज मिळाल्या असत्या, पण तरीही त्यांनी मसाढीसारख्या दुर्गम खेड्यात काम करण्याचा पर्याय स्वीकारलाय. हे ठिकाण इतकं दुर्गम आहे की तिथं सरकारी आरोग्य यंत्रणाही पोचलेली नाही आहे आणि गावातलेच जे तरुण लोक आमच्याकडे काम करतात तेही सामाजिक कार्यकर्त्यां इतक्याच उत्साहाने काम करत आहेत. त्यांच्यामुळे गावात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. हा बदल हळूहळू होत असला तरी नक्कीच होतो आहे. त्यांनी इतक्या लहान वयातच योगदानाला आपल्या आयुष्यात अग्रक्रमाचं स्थान दिलं आहे. वयस्कर लोक ज्या गोष्टींबाबत कटू झालेले असतात अशा नव्या क्षेत्रांमध्येही तरुण लोक जातात, ही त्यांच्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट आहे. नवीन कल्पना राबवून पाहायला, प्रयोग करायला ते तयार असतात आणि जीव ओतून काम करायची तरुणांची क्षमता तर वाखाणण्याजोगी असते. कुपोषणाच्या कार्यक्रमात काम करणारे आमचे लोक तर तुम्ही पाहायलाच हवेत. आयांना त्यांच्या बाळांसाठी अधिक चांगल्या आहाराविषयी सल्ले देतानाची त्यांची ध्येयासक्ती आणि चिकाटी बघण्यासारखी असते. केवळ प्राथमिक शिक्षण घेतलेल्या किंवा जेमतेम साक्षर असलेल्या या 25 वर्षांच्या गृहिणी आहेत. इतकी ऊर्जा कुठून येते त्यांच्यात? त्या केवळ पगार मिळतो म्हणून अशा प्रकारे इतकं काम करत नाहीत. कर्तव्याच्याही पलीकडे जाऊन त्या काम करत आहेत. बदल घडवून आणण्याची इच्छाशक्ती माझ्या पिढीतल्या लोकांकडे भरपूर आहे. मात्र योगदान देण्यासाठी चांगला अर्थपूर्ण मार्ग सगळ्यांनाच सापडतो असं नाही. दुसरीही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मोठ्या वयाच्या लोकांचा समाज जाहिराती आणि इतर तत्सम मार्गांनीच तरुणांचे जीवनातले पर्याय आणि स्वप्न आकाराला येतात. आपल्या समाजभानाला अधिक सुयोग्य दिशेनं नेणं ही आपली सगळ्यांची एकत्रित जबाबदारी आहे.
योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास तरुण लोक सर्वात चांगल्या प्रकारे बदल घडवून आणू शकतात. टाळ्यांच्या कडकडाटाने माझ्या उत्तराचं स्वागत झालं. टाळ्या थांबायच्या आत त्या एका बॅगेत पटकन भरून घ्याव्यात आणि भारतात घेऊन जाव्यात असं मला वाटून गेलं. धन्यवाद.